झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम चला हवा येऊ द्या हा विविध कारणांमुळे चर्चेत असतो. या कार्यक्रमातून निलेश सांबळे, भाऊ कदम, भरत गणेशपुरे, कुशल बद्रिगे, सागर करंडे, श्रेया बुगडे, स्नेहल शिदम इत्यादी कलाकार मंडळी घराघरात लोकप्रिय झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आणि दिग्दर्शक डॉक्टर निलेश साबळे याने तर एक मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. मात्र त्यांच्या चाहत्यांना आता नाराज करण्याचं वृत्त आलं आहे. निलेश याने या कार्यक्रमातून काही काळासाठी ब्रेक घेण्याचे ठरवलं आहे. तर लवकरच चला हवा येऊ द्या कार्यक्रमाचे 1000 एपिसोड पूर्ण होणार आहेत. जवळपास 10 वर्ष चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. निलेशवर प्रेक्षकांनी विशेष प्रेम केलं आहे. आता निलेश हा कार्यक्रम सोडत असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना त्याने अशी प्रतिक्रिया दिली की मी चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम सोडल्याची चर्चा आहे. चला हवा येऊ द्या सध्या 4 ते 5 महिन्यांच्या गॅपवर जात आहे. चॅनलने ठरवल्यास कार्यक्रम पुन्हा होऊ शकतो. मात्र तब्येतीच्या कारणामुळे मी काही दिवस या कार्यक्रमातून बाहेर असेन. त्यामुळे निलेश साबळे हा काही एपिसोडसाठी या कार्यक्रमामध्ये दिसणार नाही हे त्याने स्पष्ट केलं आहे, अशी बातमी ABP माझाने दिली आहे. तर निलेश साबळेसोबतच या अगोदर सागर करंडे यांनी सुद्धा या कार्यक्रमाला रामराम ठोकला होता. तर आता नुकतंच कुशल बद्रिगे आणि श्रेया बुगडे यांनी हिंदीच्या एका कार्यक्रमासाठी या कार्यक्रमामध्ये येणं बंद केलं आहे. तर निलेशच्या चाहत्यामध्ये यानंतर नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. त्याने व्यासपीठावर उत्तम निवेदन तर केलंच आहे, याशिवाय विविध प्रकारच्या भूमिकाही साकारल्या आहेत. तर गेल्या काही काळात या कार्यक्रमावर टीकाही झाली. याचा परिणाम TRPवरही झाल्याचे पाहायला मिळाले. 2014 सालापासून चला हवा येऊ द्या हा प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाचा TRP देखील अनेक वर्ष अव्वलच होता. परिणामी झी मराठीचाही TRP चांगला होता. मात्र गेल्या काही काळात TVवर स्पर्धा वाढत असून प्रेक्षकांनी या कार्यक्रमाच्या कंटेंटबाजीवर नाराजी दर्शवली होती. आता चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम नव्या दमाने कमबॅक करू शकेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान निलेशबद्दल सांगायचं झालं तर झी मराठीवर त्याच्या करिअरला सुरुवात झाली. याच वाहिनीच्या माध्यमातून त्याने मोठे नाव कमावलं आहे. झी मराठीचा महाराष्ट्राचा सुपरस्टार हा रिॲलिटी शो त्याने जिंकला होता. त्यानंतर त्याने वळून पाहिलं नाही. पू बाय पू, होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं त्याने सूत्रसंचालन केले. यानंतर चला हवा येऊ द्यासारखा मोठा मंच त्याला मिळाला. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्याने उत्तमरित्या सांभाळली. या व्यासपीठावर त्याने निवेदन, अभिनेता, लेखक, दिग्दर्शक अशा 4ही भूमिका निभावल्या. आता मात्र तो या कार्यक्रमातून काही काळ ब्रेक घेणार आहे. तर याविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे? त्याचबरोबर चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाविषयी तुमचं काय मत आहे? आणि निलेश साबळे याचं लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय याच्याविषयी तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.